नमस्कार मित्रांनो, काय चाललंय मग? रामकृष्ण हरी, जय शिवराय. काय म्हणताय मग? सध्या उन्हाळा, आज भयंकर ऊन होतं सकाळपासून. आणि आत्ताशी कुठेतरी ते मगाशी आमच्या यवतमध्ये पाऊस पडला. एक 6-7 वाजता, 7-7:30 असला मस्त मुसळधार पाऊस पडला. 20च मिनिटं पाऊस पडला, पण चांगला पडला. असं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आपलं लाडकं बिग बॉस विनर सुरज चव्हाण शेवटी चित्रपट तो थिएटरवरून काढावा लागला. काय अवघड आहे. इतकं पब्लिकने ठीक आहे, त्याला इन्स्टावरती मिलेनियम्समध्ये काय मिलेनियम्स ते आपल्याला मानता येत नाही. मिलेनियम काय त्याच्यामध्ये त्याचे फॉलोअर्स, आपण आपल्या अडाणी माणसं, आपल्याला काय 1 मिलियन 2 मिलियन्स 3 मिलियन्स काय माहिती काय असेल ते. असं एवढे फॉलोअर्स असताना मी म्हणतो त्यातले 2.5 मिलियन्स जे काही फॉलोअर्स आहेत त्यातले मी म्हणतो 1 मिलियन्स लोकांनी जर तो चित्रपट पाहायला पाहिजे, अर्धा मिलियन मी मग 5-6 लोकांनी जर तो पब्लिक एक 10 लोकांनी जर पिक्चर तो पाहायला पाहिजे. फक्त तो काही कोणी पाहिला नापसंत आहे अक्षरशः. त्याच्यावरती बरेच हे झालं. तर बरेच लोक म्हणतात की आम्ही मोठमोठे स्टार लोकांचे चित्रपट आम्ही बघत नाही, आम्हाला आवडलं तर बघतो, असं तसं बरेच कमेंट्स आले होते मला काल परवाच्या व्हिडिओमध्ये. तर अवघड आहे, म्हणजे असं नाही झालं पाहिजे. अगदी गरिबीतून वर गेलेला कार्यकर्ता आपला, आणि त्याला प्रेक्षकांची पसंती नाही का? हे खूप जरा अवघड विषय नाही. तुम्हाला काय वाटतं? अत्यंत हालाकीचे आपण जवळून पाहिलेले त्याला, त्याची स्टोरी सगळी. त्यामुळं हार्डली कलेक्शन काहीतरी 1.25 कोटी कलेक्शन काहीतरी झाले, 1.25 ते 1.5 कोटी कलेक्शन काहीतरी झाले. चित्रपट चालला नाही म्हणावं, असं पब्लिकने रिस्पॉन्स दिला नाही का असं म्हणायला तरी चाललं. आता त्याच्या तोडीस तोडते आता 2 चित्रपट चाललेत नाही का. आता थांबायचं नाही. आणि दुसरा तो कुठला गुलकंद काहीतरी आहे वाटतं, मला वाटतं कलाकंद का गुलकंद काय काहीतरी आहे, तो चाललाय. म्हणजे अवघड आहे जरा. पूर्ण गरिबीतून माणूस पुढे गेलेला असतो आणि त्याला जर तुम्ही थोडंसं खच्चीकरण करताय, रॉंग आहे. ॲटलिस्ट मी म्हणतो 2 मिलियन्स फॉलोअर्स आहेत ना सोशल मीडियावरती. त्याला यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, काय नाही माहिती, पण इन्स्टावरती खूप फॉलोअर्स आहेत जबरदस्त. त्या फॉलोअर्सपैकी ॲटलिस्ट 1 मिलियन्स फॉलोअर्सने जर ते चित्रपट पाहिलं असतं तरी चित्रपट प्रॉफिटमध्ये होता असं म्हणायला काही हरकत नाही. पण का पण लोकांनी पाहिला नाही, आणि शेवटी चित्रपट थिएटरवरून काढलं. तर आमच्या यवतमध्ये पण थिएटर आहे, गुंजन सिनेमा. ते सुद्धा काही दिवस चालला, सुरुवातीला 2-3 दिवस, त्यानंतर चित्रपट तो काढावा लागला. आमच्या यवतमध्ये थिएटर आमच्या इथे गावभर मोठं आहे, त्यामुळं थिएटर आहे आमच्या इथे गुंजन सिनेमा. अवघड विषय नाही का, असं नाही व्हायला पाहिजे एखाद्याबरोबर. तुम्ही बिग बॉसला एवढं प्रेम दिलं, त्याला भरभरून महाराष्ट्राच्या जनतेने, आणि चित्रपट चालला पाहिजे. अजूनही लोकांना तर मला वाटतं बघा, अजूनही विनंती सर्वांनी बघा आणि रिस्पॉन्स खूप छान द्या. आता ते जे इन्स्टावरती आपण व्हिडिओज बघतो, रील्स बघतो, हार्डली व्हिडिओ टाकले 5-6 मिनिटामध्ये 7,000-8,000 लाईक्स पडतात. इन्स्टावर व्हिडिओ टाकल्या 5 ते 10 मिनिटामध्ये 7,000-8,000-9,000 लाईक्स पडतात. मग मला म्हणायचं हे लाईक्स वगैरे ठीक आहे, पण तुम्ही पिक्चर बघायला का मान फिरवली, पाठ फिरवली? पिक्चर का नाही बघितलं? 10 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये 10,000-20,000 लाईक्स पडतात त्याच्या व्हिडिओला. कालच पाहिलं मी. तर मग तुम्ही चित्रपट का नाही पाहिलं? एखाद्या गरीबाचा तरी तर वाईट परिस्थितीतून तो पुढे गेलाय, का नाही तुम्ही हे करत? दिस रॉंग आहे, ह्या गोष्टी रॉंग आहेत. कशासाठी असं नाही केलं पाहिजे? सर्वांनी बघायला पाहिजे ना, असं आमचंही म्हणणं आहे. असं जे काय असेल त्याचं, आणि बघा सर्वांना पुन्हा एकदा चित्रपट सर्वांनी बघावं, पाहावा, ही अशी आपली विनंती आहे. आता टी व्हीवरती येईल समजा काही दिवसांनी, 4-6 महिन्यांनी, वर्षांनी येईल काय असेल तो. पण समजा Zee5 ला आला किंवा OTTवर ह्याला नेटफ्लिक्स वगैरे ह्याच्यावर येईल, ॲमेझॉनवर वगैरे, त्यावेळेस सुद्धा पाहा तुम्ही, सबस्क्राईब करा ते सुद्धा Zee5 वगैरे.
त्याच्यावर बघा OTT वरती वगैरे नेटफ्लिक्स असेल, अजून बरेच काय काय असेल त्याच्यावरती तुम्ही बघा, नाही का. आणि असं चला, काही चुकलं असेल तर माफी असावी. शब्दामध्ये काही एखादा शब्द पुढे मागे झाला असेल तर माफ करा. बाकी काय, पाऊस काळ, आता पाऊस काळ चालू झालेला आहे सर्वांनी. आता उन्हाळा कमी होईल. चला, आता काय एवढं गरमीने खूप जाम झाले सध्या. असं सर्व आपलं, चला आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पुढे पाठवत राहा. चला, रामकृष्ण हरी, जय शिवराय.